थांबा थांबा, इथून नाही, पुन्हा पासून बघा. तर हे आहे आपल्या नागपूरचं रेल्वे स्टेशन आणि हे आहे मी. तर चला थोडी आता हिंदी होऊन जाऊ दे. मैं हूँ अभी ट्रेन में और अभी बज रहे हैं 9. सो अभी मैं जा रही हूँ पिपारिया और पिपारिया से जाऊंगी पचमढ़ी. रात्रीचा व्यू घेऊन मग मी केला आराम आणि मग आम्ही पोहोचलो फायनली. अभी हम पिपारिया पहुंच चुके हैं और नागद्वार का अपडेट देती हूँ. चलो बाय बाय. महादेव. पिपारियावरून केली आम्ही बस आणि आता आम्ही चाललो पचमढीला. आमचा ग्रुप टोटल 15 जणांचा होता. फायनली आम्ही पोहोचलेलो आहे पचमढीला आणि इच्छा भी इतका छान आहे की तुम्ही चिखलदरा विसरून जाल. तो फायनली आम्ही पचमढी मध्ये पोहोचलेलो आहे. मग काय तर स्वतःला कॅप्चर करत आम्ही पचमढीच्या गेट मधून एंटर झालेलो आहे. तो फायनली हम पचमढी पहुंच चुके हैं. पचमढीमध्ये आल्यावरती आम्ही इथे थांबलो आहे आणि इथे आपले कपडे चेंज करून घेतले आणि निघलो नागद्वारसाठी. आता आम्ही निघालेलो आहोत नागद्वारसाठी आणि आता तुम्ही बघू शकता की मी कॉस्ट्युम पण चेंज केलेलं. थंडी आणि पाऊस तर इतका आहे की तुम्हाला काय सांगू. आता आम्ही इथे ते घेत आहोत रेनकोट आणि मी फुल रेडी झाली आहे ही नागद्वारसाठी. अशी आहे माझी तयारी नागद्वारची. पचमढीवरून नागद्वारसाठी केलेली आहे क्रुझर आणि आता मी चालली आहे इथे व्ह्यू घेत घेत. लास्ट टाइम गेली होती तर जिप्सी मध्ये गेली होती, पण यावेळेस जिप्सी ही फक्त चौरागडला चालली. तर आता मी चालली स्वतःला कॅप्चर करत आणि व्ह्यू घेत नागद्वारचा पहिल्या पायरीपाशी. आणि इथे गर्दी पुष्कळ आहे आणि लोक इतके एन्जॉय करत आहेत ते तुम्ही बघूच शकत आहे व्हिडिओमध्ये. नागद्वारला आणि चौरागडला अशीच बघत एन्जॉय करत जात असतात. इथून स्टार्ट होते आमची नागद्वारची यात्रा. ही आहे नागद्वारची पहिली पायरी. गर्दी तर तुम्ही बघू शकता की किती आहे इथे. तर चला मग जाऊ आता भजेगिरीकडे. भजेगिरीत आल्यावर भजे नाही खाऊ असं तर होऊ शकतच नाही, पण आम्ही इतकी हुशार की आम्ही भजे सोडून आम्ही आलू बोंडे खाल्ले आणि खाऊन झाल्यावरती मी व्हिडिओ शूट करत आहे, माझ्या लक्षातच नाही. भजेगिरी म्हटलं तर भजे तर खाल्लेच पाहिजे, पण मी नाही खाल्ले. गाइस हमारे पास 2 रास्ते थे, फिर भी हमने ये रास्ता चुना. असेच एन्जॉय करत मग आम्ही पोहोचलो श्रावणबाळ इथे. इथे बघतो तर काहीतरी महाप्रसाद चालू होता आणि मग आम्ही पण थोडा थोडा खाऊन घेतला महाप्रसाद आणि मग इथून निघालो आम्ही समोर. मोठ्या मालकपाशी तर खूप गर्दी होती, त्यामुळे आम्ही बाहेरच अक्षित टाकली. चला मग आता जाऊ आपण पश्चिम द्वारकडे. आलेलो आहे आपण पश्चिम द्वार इथे आणि हा झरणा पाहून तर वाव किती छान झरणा आहे. इथचा व्ह्यू घेत आपण मग गेलो गुफेमध्ये आणि इथे गुफेमध्ये देवाचे दर्शन घेऊन अक्षित टाकलेली आहे इथे. चला मग जाऊ आता गुफेचा बाहेर आणि निघू निंबूगिरीसाठी. इतकं चालून चालून माझे पाय जड आलेले होते म्हणून मी इथे थांबलेली होती आणि इथून आम्ही समोर निघालेला आहोत निंबूगिरीसाठी. आणि फायनली आलेली आहे आमची निंबूगिरी आणि इथचा व्ह्यू तर इतका छान आहे की काय सांगू तुम्हाला. आणि वर तुम्ही बघू शकता की वर आहे स्वर्गद्वार. मग इथे पण अक्षर टाकले आणि समोर व्ह्यू घेत आम्ही निघालो चिंतामणीसाठी. गर्दी तुम्ही बघू शकता की किती आहे आणि मी रात्रीचा शूट नाही करू शकली कारण की आम्हाला चिंतामणीला जातपर्यंत 8:30 वाजले होते इथून. तर चला तुम्हाला डेचं दाखवते की आम्ही कुठे थांबलो होतो चिंतामणीमध्ये. आणि हे होती आमची गिरी जिथे आम्ही थांबलो होतो आणि आम्ही जे जेवण केलेलं होतं रात्री ते इथे वरती केलेलं होतं. इथे छान सोय होती जेवणाची आणि हे ते काका आहे ज्यांनी आम्हाला गिरीमध्ये झोपायला जागा दिली आणि छान जेवण पण दिलं. इथे आम्ही मोबाईलची चार्जिंग वाचवत आहोत आणि हे आमच्या ग्रुपमधले पोरं इथे लुडो खेळून राहिले. विचार नव्हता केला की पद्मशेष मध्ये पण एवढी गर्दी मिळणार आम्हाला आणि इथे इतकी गर्दी होती की ते तुम्ही बघू शकता. मग काय तर देवाजवळ गेलो, अक्षित टाकली आणि ते महाप्रसाद मध्ये इडली आणि सांबार मिळत होता. सर्वांचा नाश्ता गिरीमध्ये झालेला होता म्हणून कोणी नाश्ता इथे केला नाही. मग आम्ही निघलो चित्रशाला मायकडे. मग मी इथे देवीची ओटी घेतली आणि मग आम्ही इच्छा व्ह्यू घेत निघालो समोर. मग इथे देवाजवळ जाऊन अक्षित टाकली, देवीची ओटी भरली आणि निघालो आम्ही. व्ह्यू घेत खडी सीडी आहे तिथे. इथे खूप उंचावरून खाली जाणारी उभी सीडी आहे आणि तुम्ही बघू शकता की इथे गर्दी किती आहे त्या सीडीवरून खाली उतरासाठी. फायनली आम्ही पण त्या उभ्या सीडीजवळ उभे आहो खाली उतरासाठी आणि गर्दी तर इतकी आहे, मला तर वाटते इथे कमीत कमी 400-500 लोकांची गर्दी आहे. आणि खाली बसलेले आहे आपले दोघेश भाई. भोले बाबा इथे दरवर्षीच बसलेले असतात इतक्या गर्दीमध्ये.
सुद्धा. तर ही आहे ती खडी सीडी ज्यावरून मी आता खाली उतरलेली आहे. आणि चला आता फायनली आपण खाली उतरले आहोत. तर चला आता आपण जाऊ समोर आलो तर आम्हाला मिळाला खूप मोठा वॉटरफॉल आणि गर्दी तिथे पुष्कळ होती. तर मग आता वॉटरफॉल दिसल्यावरती आंघोळ तर केलीच पाहिजे वॉटरफॉलमध्ये. तर तुम्ही कधी येता या वॉटरफॉलमध्ये एन्जॉय करायला आणि फोटोशूट करायला. मी तर खूप एन्जॉय केला, खूप साऱ्या फोटोज पण काढले आणि माझ्यासोबत जो ग्रुप होता त्यांनी पण खूप एन्जॉय केलेला आहे या वॉटरफॉलमध्ये. आणि सेकंड टाईम जो मी जात आहे वॉटरफॉलमध्ये फोटोशूटसाठी. मला नव्हतं माहीत की माझा व्हिडिओ बनत आहे म्हणून. तर इथे गडबड झालेली होती की माझ्या बॅगची चेन ओपन राहिली आणि माझ्या बॅगमध्ये पाणी गेलेलं होतं. तर चला आता आपण जाऊ भजीगिरीकडे. आणि भजीगिरीला जाताना रस्त्यात आपल्याला पडते दमगड. आणि ह्या दमगडमध्ये तर इतका दम निघून जाते आपला की भजीगिरीची इतकी आस लागली असते की मनात हेच असते की भजीगिरी कधी येणार, भजीगिरी कधी येणार. निंबू पाणी, गुच्चू, वेपर्स, काकडी खाता खाता आमची भजीगिरी कधी येऊन निघून चालली गेली आम्हाला कळलंच नाही. आणि आता आली आमची फायनली पहिली पायरी जिथून आम्ही स्टार्ट केलेलं होतं. तर मग आता आम्ही इथे अक्षर टाकून घेतलेली आहे आणि आता आम्ही इथे बसलोय आराम करत आणि आमचा ग्रुपचा वेट करत. फायनली आमचा ग्रुप आलेला आहे. महादेव झाली आमची यात्रा नागद्वारची. तर आता आम्ही इथे पचमडीमध्ये जायला गाडी शोधत आहोत. थकली तर इतकी आम्ही की काय सांगू तुम्हाला. तर अशी होती आमची नागद्वारची यात्रा. चला गाडी आलेली आहे, मी आता चालली पचमडीला. पचमडीमध्ये थोडा आराम करून घेतला आणि आम्ही निघालो जटाशंकरला. समोर बघतो तर काय आम्हाला मिळाली व्हायरल आजी. ही आहे ती. म्हणून द्याची आव पडली ताकात आजकालच्या जमान्यात नवरा बायकोच्या धाकात गामा देवा नवरा बायकोच्या धाकात. इंस्टाग्राम व्हायरल आजीचं गाणं ऐकून आम्ही निघालो समोर आणि मग आलो आम्ही इकडे. पायऱ्या उतरल्या तर पायऱ्या उतरत होतं बघतो काय तर इथे मोठीच शंकरजीची मूर्ती आहे बसलेली. पूजा करून घेतली आणि निघलो आणखी समोर बघतो तर काय 2 पहाडांच्या मधामध्ये आहे जटाशंकरचं हे मंदिर. पायऱ्यावरून खाली उतरून घेतलं आणि गुफेमध्ये अक्षत टाकून पूजा करून घेतली. जटाशंकरला पण पुष्कळ गर्दी होती आणि मग इथून आम्ही गुफेतून बाहेर निघालो आणि समोर बघतो तर काय इथे चालू होतं काहीतरी पाण्यात जागृत करत होते मला असं वाटत आहे. कारण की ते अघोरी सारखे पण नाही दिसत आहे पण त्यांची तिथे काहीतरी पूजा चालू होती. मग आम्ही आपली पूजा केली आणि निघालो समोर पण छान मोठं बजरंगबलीचं मंदिर होतं आणि हे आम्ही येताना स्किप केलं म्हणून आम्ही जाताना हात जोडून घेतल्याने समोर निघालो आपल्या रूमसाठी. तर रस्त्यात आम्हाला पुन्हा भेटली व्हायरल आजीचा तर गळाच खराब होता त्यामुळे आम्ही गेलो रूमवरती आणि तिथे केला आराम आणि दुसऱ्या दिवशी निघालो चौपाटीसाठी. चौरागडला जाण्याची इच्छा होती पण पाय दुखत असल्यामुळे आम्ही स्किप केलं आणि येऊन बसलो चौपाटीमध्ये. आम्ही आलेलो आहोत चौपाटीमध्ये आणि आम्ही ऑर्डर केलेला आहे 1 प्लेट डोसा आणि 1 प्लेट पावभाजी. तर बघू आता चौपाटीच्या टेस्ट कसा आहे. तर चौपाटीचा टेस्ट आम्हाला आवडला नाही आणि आम्ही व्हिडिओ पण बनवला नाही. मग आम्ही निघालो समोर एका स्टॉलवरती. या स्टॉलवरती आम्ही मंचुरियन आणि नूडल्स ऑर्डर केले. चौपाटीमध्ये आम्ही टेस्ट घेतली, एकदम बेकार टेस्ट होती त्यामुळे आता आम्ही आलेलो इथे. आता इच्छी बघू टेस्ट कशी. आता पाण्याची बॉटल घेतलेली आहे आम्ही चौपाटीमध्ये आणि आमची शॉपिंगची बॅग इथे ठेवलेली आहे. चला मग तुम्हाला दाखवते रिव्ह्यू काय आहे इच्छा. नूडल्स आणि नूडल्सचा टेस्ट खूपच छान आहे आणि हे मंचुरियन जे आहे ते खाल्ले आहे. तर नूडल्सचा टेस्ट खूप छान होता आणि मंचुरियन पण छान होते. तर आता आम्ही चाललो आमच्या रूमवरती आणि माझ्या लुकवरती बिलकुल नको जा. मी आलेली आहे पचमडीमध्ये आणि पचमडीमध्ये हा लुक बिलकुल कॉमन आहे. 5 वाजलेले आहे आणि आमच्या ट्रेनचा वेळ झालेला आहे. यांना काही भान नाही आहे वेळेचा. हे इथे बसून टाइमपास करत आहे आणि महाप्रसादाची वाट बघत आहे की म्हणत आहे आपण महाप्रसाद खाऊनच जाऊ. चला लवकर उठा. ठीक आहे जी, इधर ही रहने वाले हैं. ठीक आहे जी. हे इकडे आमचे एक मॅडम झोपलेले इकडे काही त्यांना टेन्शन नाही आहे. फायनली आम्ही रूममधून बाहेर निघालो पूर्ण बॅग पॅक करून आपली आणि इथे बसलो चायच्या टपरीवरती चाय प्याला. तर चाय ऑर्डर केलेली आहे आणि इथे चालू आहे की हे लोक चायपत्ती कोणती वापरतात ते चेक करणं चालू आहे आमचं. चायपत्ती चेक करून झालेली आहे आणि आम्ही फायनली बसमध्ये बसलो आहे पिपारियासाठी आणि इथे खूप फुल एन्जॉय चालू आहे आमचं. फायनली आम्ही पिपारियामध्ये पोहोचलो आणि इथे मी घेतले केळं आणि रेल्वे स्टेशनवर बघते तर काय बेलमाजर.
मग थोडाफार इकडला तिकडला व्ह्यू दाखव ना. ट्रेन आली आणि मी बसली ट्रेनमध्ये. रात्री 12 वाजता ट्रेन आल्यामुळे मी रात्रीचा व्ह्यू घेतलेला नाही आहे आणि हा आहे डेचा व्ह्यू. फायनली आम्ही आलेलो आहे रेल्वे स्टेशनच्या बाहेर. इथे चाय पिऊन आमचा ऑटो आलेला आहे. तर अशी होती आमची पचमढीची यात्रा. चला भेटू अशाच एक नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. बाय बाय.